मोदी सरकार निकृष्ट कामांची गॅरंटी देण्यात कुठेच पाठीमागे राहिली नाही। पहिल्याच 100 दिवसात राम मंदिराला लागलेली गळती असो की निकृष्ट उड्डाणपूल, या सर्वच विकास कामांमध्ये दुरावस्थेने पातळी गाठल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 2024 मध्ये 18 जून बिहार 12 कोटींचा पूल वर्षभरात कोसळला। 23 जून बिहारच्या चंपा अरण्यामध्ये निर्माणाधीन पूल कोसळला। 24 जून पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला गळती। 27 जून मध्य प्रदेश जबलपूर विमानतळाचे छत कोसळून अपघात। 28 जून दिल्लीच्या विमानतळावर अपघात, 1 मृत्यू 8 जखमी। 29 जून गुजरातच्या राजकोट विमानतळाचे छत कोसळून अपघात। 30 जून मणिपूरमध्ये पूल कोसळला। 4 जुलै बिहारच्या सारणमध्ये 2 पूल कोसळले। 6 जुलै उत्तराखंडच्या देवगडमध्ये पूल कोसळून अपघात। 13 जुलै सिवान जिल्ह्यात एकापाठोपाठ एक 3 पूल कोसळले। 17 ऑगस्ट बिहारच्या सुलतानगंजमधील गंगा नदीवर चौपदरी पूल कोसळला। राम मंदिराला गळती, विमानतळांवरील दुर्घटना आणि पूल कोसळण्याच्या घटनांना पूर्णविराम मिळत नसून मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या विकास कामांवर जनतेच्या कष्टातून खर्च होणारा कररूपी पैसा हा पाण्यात घालण्याचं काम मोदी सरकार करत आहे। अशी विकास कामं महाराष्ट्रात होऊ द्यायची नसतील तर महायुती सत्तेत येणार नाही, यासाठी आपणच कटिबद्ध राहायला हवं।